तर मित्रांनो, आजचा विषय पहा काय आहे तर ह्यो कशासाठी आणि कशामुळे खांदा लागला. तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका मिनी ब्लॉग मध्ये. तर आज सकाळ सकाळ उठून मस्त तयार वगैरे झालतो. तर ह्यो काय विषय पहा, याच्यामध्ये गायच्या गोळ्या टाकलेल्या आहेत पहा, कारण की गायचं थोडंसं दुखत होतं. गाय काय अशा गोळ्या खाऊ शकत नाही, त्याच्यामुळे या पिठामध्ये टाकून गायला चारायच्या होत्या. तर घरून आलो डायरेक्ट रानामध्ये. तर आता फुटली होती आपली 2 जागेवर पाईपलाईन, त्याच्यामुळे हे खोरण ते घेऊन चाललो होतो. आणि इकडे आपली गाय पण सोबत घेतलीये, कारण की तिला काय आमच्या बिगर करमत नाही. तर म्हणलं जाता जाता थोडेसे बोर गवसले तर पाहू. बोर गवसले, पण एवढेच, ते पण थोडेसे कच्चे होते, कारण की आणखीन पूर्ण बोर पिकली नव्हती. नंतर आलो तर आपली पाईपलाईन जिथं लिकेज झालती तिथं. मग लगेच खांदायला वगैरे चालू केलं, आणि मी जे बी काम चालू करेल आणि तिथं कधी प्रॉब्लेम येणार नाही असं कधी होणारच नाही. तर एवढंच खांदून झालतं की लगेच कुदळ निष्ठली. मग कुदळ नीट केली आणि पटकीन पाईपलाईन खांदली. तर पहा, या जॉईंट पशीच लिकेज झालेली होती. मग जिथं लिकेज झालेली होती तिथं कापले आणि धुवून वगैरे काढली आणि शॅम्पू बी लावून घेतला. शॅम्पू मुळे काय होतं, हे लिकेज काढायचं आहे का पटकीन बसून जातं. पहिलं लिकेज वगैरे काढलं आणि दुसरं बी खांदायला चालू केलं. हे पण पटपट खांदून लिकेज काढलं आणि आता चाललो आपल्या सोलारची मोटर लावायला, कारण की आम्ही बसवलेलं पॅक झालंय की नाही पाहिला, का परत लिकेज होतंय का बघायचं होतं. मग आलो केली सोलारची मोटर चालू. मग वापस येऊन पाहिलं पाणी लिकेज होतंय का नाही म्हणून. तर आम्ही काढलेलं लिकेज एकदम परफेक्ट झालतं. मग काय पॅक बसलं होतं म्हणल्यावर लगेच बुजून वगैरे टाकलं. मग मोटर लावलेली होती तर मस्तपैकी विहिरीचं ताजं ताजं पाणी पिलं. तर लिकेज तर काढले होते. नंतर दुसऱ्या मोटरीच्या पाईपाला जाळ वगैरे करून हे तोंड बसून टाकलं. आपलं अर्ध काम तर झालतं. आता आम्हाला या तळ्यातून मोटर काढायची होती. आता मी पार या तळ्याला येडा घालून आलोय हे दावस वाढण्यासाठी. तर पहा, आपलं शेततळ तर फुल भरलेलं होतं, पण विहीर पण फुल भरलेली होती. त्याच्यामुळे शेततळ्यातली मोटर विहिरीमध्ये टाकायची होती. एक तर मोटर खूप जड होती, पण काढली बळच बळच कशी तरी बाहेर तळ्याच्या. अरे, टाकतानी तर ग्रीन कलर होता, आता पहा पूर्ण ब्लॅक झाली. तर तुम्ही म्हणता जळली काय, तर नाही, फक्त कलर चेंज झालाय तिचा. तर तिचं टायर वगैरे काढून टाकली विहिरीमध्ये. तर पहा मित्रांनो, आता विहिरीमध्ये 2-2 मोटर झाले, एक सोलारची आणि एक लाईटीवरची, आणि विहिरीचं पाणी पण खूप वरती होतं. तर आजचं आपलं पूर्ण काम वगैरे झालतं. राहिलं होतं फक्त एवढं जोडायचं, कारण की त्याचे नट आणलेले नव्हते त्याच्यामुळे. तर मित्रांनो, आजचा शेतातला मिनी ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा, आणि जाता जाता तेवढं लाईक अँड फॉलो करून टाका लवकर तुमच्या भावाला. तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये.